Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत. वर्धापन दिनी केलेल्या जयंत पाटलांच्या विधानाची सर्वत्र चर्चा. आमदारकी व्यतिरिक्त सध्या माझ्याकडे कोणतेही पद नाही. रोहित पवारांचं सूचक विधान. पक्षातील संभाव्य खांदे पलटाच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी आज दोन्ही पक्षांचं पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन. बालगंधर्व रंगमंदिरात पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा. शरद पवारांसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्याच्या बालेवाडीत मेळावा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत दादा कार्यकर्त्यांना संबोधित करणार. मेळाव्याच्या गुलाबी थीमची चर्चा. आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. सहन करायला शिका. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस. संस्कार विसरू नका. सुळेंचा रोख नेमका कुणाकडे. राष्ट्रवादीची पुढची दिशा सुप्रिया सुळे ठरवतील. रोहित पवारांचं सूचक विधान. निर्णय घेण्याची जबाबदारी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिल्याचंही रोहित पवारांचं वक्तव्य. मोदी फडणवीसांना सोडल्यानंतरच राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार. शरद पवारांचे नेते प्रशांत जगतापांचं मोठं विधान. त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. जगतापांचं वक्तव्य. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे यायला तयार. मनसेसोबत युतीच्या चर्चांवर संजय राऊतांचं मोठं विधान. शिवसेनेला राजकीय अहंकार नाही म्हणत पुन्हा सकारात्मक भूमिका. वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. वाघ होण्यासाठी बाळासाहेबांचे विचारच लागतात. शिंदेंची टीका. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार किती आत्मसात केले ते पाहावं लागेल. संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार. शिंदेंनी बाळासाहेबांसोबत कधी काम केलं, राऊतांचा सवाल. चंद्रहार पाटलांनी आर्थिक लाभासाठी बेईमानी केली. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशानंतर राऊतांची टीका. ज्या माणसासाठी प्रतिष्ठापणाला लावली त्यानं गद्दारी केल्याचा घणाघात. नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढेन. मुंबई किंवा कणकवलीला यायलाही तयार. प्रकाश महाजनांनी दंड थोपाटले. नारायण राणेंनी धमकी दिल्याच्या आरोपांनंतर पोलिसांकडूनही चौकशी. राणेंना आव्हान देत प्रकाश महाजनांचा छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात ठिय्या. मिराज ठाकरेंचा सैनिक घाबरणारा नाही. राणेंनी चूक केलीये म्हणत महाजनांचा इशारा. 2017ला वरिष्ठांच्या सांगण्यावरून माघार घेतली, पण 2025ला पूर्ण ताकदीनं लढणार. मुंबई महापालिका निवडणुकीवरून रवींद्र चव्हाणांचा इशारा. जिथे सहज विजय शक्य होता तिथेही हरल्याचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला 11 वर्ष पूर्ण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद. मोदी सरकारच्या कार्याचा लेखाजोखा मांडण्याची शक्यता. मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणावर फास्ट ट्रेन्सचा वेग मंदावला. दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेनं लोकलचा वेग कमी केल्याचं चित्र. 4 जणांच्या मृत्यूनंतर रेल्वेची खबरदारी. डोंबिवली ते ठाणे पट्ट्यात धोकादायक प्रवास सुरूच. मुंब्रा दुर्घटनेनंतरही लटकून प्रवास आणि धोकादायक क्रॉसिंग ओलांडणं कायम. रेल्वे प्रशासनाच्या सूचनांकडे प्रवाशांचं दुर्लक्ष. मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा ठाण्यात धडक मोर्चा. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढत निषेध. रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेसह ठाणेकर आक्रमक. अविनाश जाधवांकडून रेल्वेला निवेदन. उद्योजक संतोष लड्डांच्या घरातील चोरीला गेलेली 30 किलो चांदी सापडली. छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून बंद कारमधून चांदी जप्त. आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीनं दिलेल्या जबाबानंतर कारवाई. 11वी प्रवेश पुन्हा लांबणीवर. पहिली यादी 26 जूनला जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. तांत्रिक अडचणींचा घोळ. गुणवत्ता यादीवेळीही कायम. मोसमी पाऊस 13 जून नंतर राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार. शुक्रवारनंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार. केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार. राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय. तर कोणत्या तारखेपासूनचा डेटा देणार, राहुल गांधींचा सवाल. निवृत्तीच्या 5 वर्षांनंतर आयसीसीकडून महेंद्रसिंग धोनीचा मोठा सन्मान. धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश. या यादीत स्थान मिळवणारा धोनी ठरला 11वा भारतीय क्रिकेटपटू. Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon.